नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पाटील दर्श फॅमिली ओमान. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर काल होता गुरुवार आणि काल होतं मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. रिंकूचा उपवास होता आणि त्याची पूजा वगैरे सर्व झाली व्यवस्थित. आणि आता सकाळी उठल्यावरती रिंकूची तब्येत बिघडली आहे, तर तिने देवाचं सर्व स्थापना केलेली होती ते आवरलंय. आवरल्याच्या नंतर आता चहा प्यायला बसलोय. तर रिंकूला काही सुचत नाही आहे, चहा पण प्यायला तिला जमत नाही आहे, नाश्ता पण तिने बरोबर केलेला नाही आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत मस्कतला. तर रिंकू मला वाटत नाही येईल म्हणून, पण दर्शला मला घेऊन जायचं आहे. त्याच्या आजोबांनी त्याला बोलवलं. बायकोला ब्रेकफास्ट बनवायला सांगितलंय, पण तब्येत बरी नाही तरी पण बनवते दर्शसाठी आणि माझ्यासाठी. डुलते, पडशील विळशील. बायको मला वाटतं आता आज पडणारच आहे. मला वाटतं बनव बनव लवकर बनव. मग आम्ही ब्रेकफास्ट करू आणि नंतर मग रेडी होऊ जायला. चला मित्रांनो, निघतोय आता आम्ही मस्कतला जायला. एक माणूस पण रेडी झालाय, कसा बसा रेडी झालाय, कारण की घरी पण एकटं काय करू शकेल. तर ती पण येते सोबत. दर्श स्वेटर वगैरे घालून, कारण का थंडी आहे म्हणून. दर्श इकडे बघ, हाय कर, बाय कर सर्वांना. ठीक आहे, चला रिंकू निघूया. मग आजोबाला भेटायला चाललो. त्याच्या आजोबाला भेटायला चाललोय. मस्त गेलो, त्यांना टाइम दिला आज भेटायचा, आज वेळ दिला त्यांना. निघालो आम्ही आता. हायवे पकडलाय एक्सप्रेस. दोन माणसं झोपलेत, त्यांना आता डायरेक्ट उचल्यावरती झोपू. कशाला थांबलो? कोणाला हवे? त्याचे थांबलेत कारण आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी सगळे नमाजला जातात, तर त्यासाठी कोण आहे की नाही काय माहिती, वेट करतोय तो. उमरियात एंटर झालोय, म्हणजे माझ्या दत्तच्या बाबाच्या गावामध्ये. कोणाच्या बाबाच्या? तुझ्या? पोचलोय आता आम्ही. रिंकूच्या पप्पांना भेटायचा टाइम अजून खूप आहे, त्यामुळे आम्ही आता इथे लुलू मध्ये जातोय. थोडं शॉपिंग पण करायचं, तर बोललो इथून जाऊया. पार्किंग पण भेटले, नाही तर सहजासहजी पार्किंग पण लवकर भेटत नाही. आणि चला, तुमची तब्येत ठीक असेल तर चला, नाहीतर गाडीत बसा. दर्शू तू येतोयस? हा, मग चल लवकर, शूज घाल आणि चल पटकन. बॅगची ऑफर आहे कितीला? 90 मिनिट 20 रियाल ना. आणि ही 39 40 रियाल. ट्रॅव्हलसाठी बॅग पण आहेत छोट्या छोट्या पण. दिसत नाही, सनसेट येतोय. सनसेट येतोय, सनसेट. दर्शला इथं पण दिसलं खेळायचं, तसा गेला तिकडे. कशात बसायचं बोल. मजा चालली तुझी? मग पप्पाचा तिकडे चाललाय मोबाईल. ब्लँकेट कसे राहत रे त्याचे? हे फोल्डिंग वाले. हे यांचा कापूस सगळा गेलाय सारखा आहे. गिम्बल बघतोय शूट साठी, एकच कंपनीचा आहे. हा बघा, माकाड माझा. इकडे ऑफर आहे. हा इकडं
ह्या सेक्शनला सचिन. मग मी तुला जीन्स बघते बघ. इथं पण क्रिसमसची धूम चालली. सगळीकडे क्रिसमस. आता वरच्या क्लोथिंग सेंटरच्या वरून आता आम्ही ग्रॉसरी मध्ये आलो, तेच बघतोय. हे मुर्गी चिल्लेली आहे, पण आता काय सचिन उपास आहे. सचिन चल, काय घेते, काय पाहिजे? रिंकू भाजी घेते. पापडी डालीमध्ये मस्त होईल. हा, डालीमध्ये छान होईल ना. शोधून घेते. कॅप्सिकम पण छान आहे. हा, शिमला मिरचीची पण ऑफर आहे. तर 1 रियाल किलो असतोय ना रिंकू, पर केजी. शेट बघा कसं बसलाय खायला. काय खातोय? उंदीर बसलाय. पप्पानी घेतला नाही आणि उंदीर खातोय खाली. खा लाजू नको. आता घरी जायचं. आता निजवाला जायचं. निजवाला मग कुठे जायचं? केम ट्रेडिंग में. दे स्वीप कर. ओके, चला. बाबाला भेटायला चाललेस ना? बाबाने वाट बघायला सांगा, कॉल कर. इथं आतमध्ये चल, हैदराबादच्या म्हणजे इथं समोरच चल. स्टेट शॉपिंग करून दमले. तू नाही दमलास? इकडे बघ सचिन, इकडे बघ. बच्चू इकडे बघ. स्ट्रीटला दर्शू डान्स कर. गाडीत सामान ठेवते. संध्याकाळ झाली तशी माणसं गर्दी वाढली ना. रश वाढला, खूप सारी माणसं आहेत.
बसलोय मुंबईला जसं बसलो तसं रोड स्ट्रीटला, पण इथे जास्त माणसं नाही आहेत. चालून चालून थकलोय खूप. दर्श पण खूप थकलाय, रिंकू पण थकले. हा रिंकू, थकलीस तू? नाही थकलीस ना? दर्शू पण थकलाय बघ. आपल्याचे चेहरे माझा सोडून. बघ. हाँ राजेश भाई कैसे? बोल बोल. आज दर्शी तुझी किती शॉपिंग झाली सांग.